की ट्रेडिशनल असू दे, मधला ऑडिओ व्हिज्युअल टेक एरा असू दे किंवा AI असू दे, या सगळ्यामध्ये मुलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम तेव्हाही होत होता आणि आज जास्ती होतो. या सगळ्या स्टेजमध्ये एकच पालकांची गोष्ट आहे की आमच्या मुलांना पाहिजे तसे मार्क मिळत नाहीत, शाळा बदलतो, शाळामध्ये नवीन टेक्नॉलॉजी येते, पण ॲज इट इज परिस्थिती तीच आहे की मुलांना शिकवलेला अभ्यास लक्षात राहत नाही. टीचर्सला पण आम्ही ट्रेनिंग देतो टेक्निक्सवर, सो दॅट दे कॅन चेंज देअर मेथडॉलॉजी. जे आता बोरिंग वाटतंय वर्गात ते इंटरेस्टिंग होईल. सो प्रत्येक पिरियडमध्ये 5 मिनिटाच्या टेक्निक्सचं रिकलेक्शन टेक्निक्सचं वापरलं, सो जो 35 मिनिटात जे शिकवलेलं आहे 30 मिनिटात ते मुलांना लगेच लक्षात राहील. आता स्मार्ट बोर्ड्स आलेले आहेत, इंटरॅक्टिव्ह पॅनल आलेत की आणखी एज्युकेशन जे आहे ते आणखी इंटरॅक्टिव्ह झालं. बरोबर, आपण व्हिडिओज ॲनिमेशनचा वापर जास्त करतोय, पण तरीही मुलांना अभ्यास करायला कंटाळा येतोच. सो जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो त्याच्यातला इंटरेस्ट कधी डेव्हलप होतो, जेव्हा तुमचा राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन सिंक होतो. ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम शाळांमध्ये आल्या. बरोबर, त्या शाळांमध्ये आल्यानंतर सुद्धा कुठेतरी पालकांना वाटलं वा 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 आता आपल्या मुलांना अजून नवीन काहीतरी शिकायला मिळतं, पण शिकवण्याची पद्धत तीच राहिली. हो, त्याच्यामध्ये बदल काही नाही. आजही पालक मार्कांसाठी झटतोय, मुलांना त्याच रॅट रेसमध्ये घालतो आहे. आता कुठलीही गोष्ट न समजता लक्षात ठेवली तर इट इज लाईक मेमरी त्याला एक डिस्कनेक्टेड रेफरन्सेसमध्ये स्टोअर करतो, जे कधीच रिट्रीव्ह होत नाही. ओके, ठीक आहे. रोट लर्निंगपासून आपण रूट लर्निंगकडे जातो नेहमी आम्ही. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आजचा जो पॉडकास्ट आहे तो पॅरेंट्सला ॲज वेल ॲज जे स्टुडंट्स आहेत की जे वेगवेगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत त्या सगळ्यांसाठी खूप जास्त हेल्पफुल होत आहेत. कारण आपण आजच्या पॉडकास्टसाठी एका स्पेशल गेस्टला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे वृषाली मिरजगावकर मॅम, की ज्या 18 वर्षांपेक्षा जास्त एज्युकेशन या सेक्टरमध्ये काम करत आहेत आणि त्यांची जी कंपनी आहे ब्रेन वोएजेस, ही स्टार्ट टू एंड असं आपण म्हणू शकतो की म्हणजे नर्सरीपासून तर जे लोक स्टुडंट्स मेडिकलला ॲडमिशन्स वगैरे घेत असतात, म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मुलगा जो आहे किंवा तुमचा जो काही विद्यार्थी आहे तो त्याच्या करिअरमध्ये सेट होईपर्यंत ते स्टार्ट टू एंड त्यांना हेल्प करत असतात. आणि त्यांचं एक महत्त्वाचं वर्टिकल आहे ब्रेनोविटा, जे मुलांना एक्झाम प्रिपरेशनसाठी हेल्प करत असतं की त्यांची जी काही स्मरणशक्ती आहे ती चांगल्या पद्धतीने तिचा कशा विकास होऊ शकतो यामध्ये ते हेल्प करत असतात. आणि त्यांचं एक ब्रेनोविटा नावाचं एक वर्टिकल आहे की ज्यामध्ये ते स्टुडंट्सला हेल्प करत असतात की त्यांचे जी स्मरणशक्ती आहे ती वाढवण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने त्यांना ज्या गोष्टी आहेत त्या एक्झाममध्ये लक्षात ठेवण्यासाठी. तर आता मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण मॅमकडूनच जाणून घेऊयात की ते कशा पद्धतीने स्टुडंट्सला हेल्प करत आहेत. तर वृषाली मॅम, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल, आणि खूपच छान वाटतं आहे की आपण काहीतरी समाजाला देऊ करत आहोत आणि जे मुलांसाठी जे आपलं भवितव्य आहे देशाचं, त्याला एका चांगल्या पद्धतीने पाथवेजवर नेण्यासाठी आपण सुसज्ज आहोत. आणि ती माहिती देण्यासाठी तुम्ही मला आज इथे बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि जसं की तुम्ही म्हणालात, मी 18 वर्ष झाले एज्युकेशन फील्डमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करते आहे. वेगवेगळ्या, महाराष्ट्रात नाही पण वेस्ट ऑफ इंडियाच्या भागामध्ये मी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या रिनोन कंपन्यांमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीची सर्व्हिसेस दिलेल्या आहेत ॲज अ कन्सल्टंट म्हणून. मी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाकडनं नॅबेट, जे नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग आहे, तिथे ज्या शाळांच्या गुणवत्ता स्तर तयार करणं आणि त्यांना गुणवत्ता स्तरासाठी तयारी करून घेऊन त्यांच्या शाळा एका स्तराला नेऊन पोचवणं, हा माझा एक्सपर्टीज आहे. त्याचबरोबरीने माझा एक्सपर्टीज आहे ई लर्निंग आणि मेड एड्युटेक याच्यामधला एक्सपर्टीज आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 18 वर्ष जेव्हा आपण या फील्डमध्ये काम केलं, त्या वेगवेगळ्या टीचर्स ट्रेनिंग, टीचर्स ऑब्झर्वेशन, स्टुडंट्स ऑब्झर्वेशन, ई लर्निंग, आणि नंतर जो आलेला एक मोठा बॅक असं म्हणू शकतो की ज्याच्याने सगळ्यांना बऱ्याच नवीन शैक्षणिक एक जो आपला अँगल होता तो बदलला, तो कोविडच्या काळात. सो त्या काळामध्ये या गोष्टींचं रिअलायझेशन झालं की या सगळ्या गोष्टी जरी देत असलो तरी मुलांच्या स्मृती, मेमरी, सायन्स ऑफ रिकलेक्शन किंवा मुलांना आठवत नाही आहे
किंवा का त्यांना इंटरेस्ट येत नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि 18 वर्षानंतर मला या सगळ्या जितके आमचे ऑफरिंग्स आहेत ते अकॅडमिकली आम्ही कुठलीही सपोर्ट देतोच, पण त्याच्या व्यतिरिक्तही अकॅडमिक्सपेक्षाही पुढे जाऊन काही सपोर्ट प्रत्येक टप्प्यात लागतो, त्याच्यामध्ये ब्रेन वॉयजेस काम करतं. ओके. आता आपण थोडंसं आधीपासून चर्चा करूयात की तुम्ही 18 वर्ष झाले एज्युकेशन फील्डमध्ये काम करत आहात, तर असे कुठले मेजर चेंजेस तुम्हाला पॅरेंट्समध्ये दिसले, एज्युकेशन सिस्टीममध्ये दिसले आणि स्टुडंट्सचा जी अभ्यास करायची टेक्निक आहे त्यामध्ये दिसले? सो आता आपण बघायला गेलो तर एक ट्रेडिशनल ते आपण AI एरापर्यंत आलेलो आहे. सो ट्रेडिशनलमध्ये काय होतं आपल्या काळामध्ये, म्हणजे माझ्या तरी काळामध्ये असं होतं की शाळेमध्ये आपण जात होतो, शिक्षक पुस्तकातनं शिकवायचे, रेग्युलर 6 तासाची शाळा, मग आपलं रोट लर्निंग, आपल्याला पाठांतराची सवय, परीक्षा येते, 6माही परीक्षा आहे, वार्षिक पेपर आहे आणि आपण पुढे जातो. त्यात मुलांचा कॉन्फिडन्स हा बस जस्ट बिकॉज मला परीक्षेत कमी मार्क मिळाले, किंवा तो ट्रेंड हळूहळू बदलून म्हणजे एक ट्रेडिशनल वेपासून थोडंसं ॲडॅप्टिव्ह लर्निंगमध्ये आलो आपण मधल्या काळात. ॲडॅप्टिव्ह लर्निंगमध्ये जिथे एज्युकेशन एडटेक ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम शाळांमध्ये आल्या, बरोबर. त्या शाळांमध्ये आल्यानंतर सुद्धा कुठेतरी पालकांना वाटलं वा 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 आता आपल्या मुलांना अजून नवीन काहीतरी शिकायला मिळतं, पण शिकवण्याची पद्धत तीच राहिली. त्याच्यामध्ये बदल काही नाही. आजही पालक मार्कांसाठी झटतोय, मुलांना त्याच रॅट रेसमध्ये घालतो आहे आणि आजही मुलांची मानसिकता उलट पूर्वीपेक्षा जास्ती आता थोडीशी नाजूक झालेली आहे, कारण कॉम्पिटिशन्स खूप आलेले आहेत. आणि आता न्यू एरा आलेला आहे AIचा. AIमुळे तर अजूनच बूम आलेली आहे, सगळं फिंगर टिप्सवर अवेलेबल झालेलं आहे. आता कोणालाही काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण हाच एक कन्सर्नचा गोष्ट आहे की ट्रेडिशनल असू दे, मधला ऑडिओ व्हिज्युअल एडटेक एरा असू दे किंवा AI असू दे, या सगळ्यामध्ये मुलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम तेव्हाही होत होता आणि आज जास्ती होतो. ओके. सो ही जी काही बदलती शैक्षणिक शैली आहे ही कुठेतरी चांगली तर आहेतच, पण ॲट द सेम टाईम त्याच्याबरोबर येणारे स्ट्रेस, टेन्शन्स आणि अभ्यास करायचा, स्मार्ट वर्क, हार्डवर्क न करता, हार्डवर्कने स्टडी न करता स्मार्ट वर्कचा जमाना आलेला आहे. आणि स्मार्ट वर्कच्या बरोबरीने ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण पहिलीपासून 10वीपर्यंतच्या किंवा 12वीपर्यंतचा अभ्यासक्रम हा डोक्यात राहिला पाहिजे, तो राहत नाही. हा मेजर इश्यू आहे. आणि या सगळ्या स्टेजमध्ये एकच पालकांची गोष्ट आहे की आमच्या मुलांना पाहिजे तसे मार्क मिळत नाहीत, शाळा बदलतो, शाळामध्ये नवीन टेक्नॉलॉजी येतात, पण ॲज इट इज परिस्थिती तीच आहे की मुलांना शिकवलेला अभ्यास लक्षात राहत नाही. पण मग त्याआधी आपण थोडीशी स्टुडंटची बाजू पण समजून घेऊयात की आधीचे जे स्टुडंट्स होते, म्हणजे आमच्या टायमाचे असतील आणि आताचे जे स्टुडंट्स आहे, यांच्यामध्ये काय मेजर चेंजेस झालेले आहेत आणि चॅलेंजेस काय काय आहेत? आता मेजर चेंजेस एकच झालेला आहे की आपल्या वेळेला पुस्तक हे आपलं मेन होतं आणि आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीजवर होतो. आता जिथे की नॉर्मल गोष्ट घ्या की आपण बाहेर जाऊन क्रिकेट खेळत होतो, खो खो खेळत होतो, फुटबॉल खेळत होतो, आज तेच गेम तुमच्या मोबाईल्सवर आलेले आहेत, तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटीज गेलेल्या आहेत. डूम स्क्रोलिंग हा प्रकार खूप वाढलेला आहे, डिजिटल गोष्टी जास्ती मुलांच्या हातात आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मुलांना डिजिटल डिव्हायसेसच्या बाहेर काही जग आहे हे ते विसरलेले आहेत. सो या सगळ्या या सगळ्या येऊ घातलेल्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, ज्या एवढ्या चांगल्या आहेत, त्या पद्धतीने मुलांचा माइंडसेट बदलला आहे, त्यांचा पेशन्स लेवल कमी झालेला आहे. स्क्रोलिंगमुळे इवन नॉर्मल आजकाल मुलं बघा, पूर्वी आपल्याला फास्ट फॉरवर्ड ही गोष्ट नव्हती, आजकाल सगळी मुलं 10x, 1x, 2x, 1.5x मध्ये व्हिडिओज बघतात. म्हणजे मी माझ्या अगदी खूप लांब नको, माझी मुलगी जेव्हा अभ्यासाचे कॉन्टेंट करते ती कुठले तरी लेक्चर्स ऐकत असते, सो मी स्वतः तिथे अमेज्ड होते की तू 1.5x कशी ऐकू शकतेस. कारण जिथे मलाच ते ग्रास्प करायला वेळ लागतोय की तो बोलतो काय, एवढ्या फास्ट याच्यात जेव्हा तुमचं ट्रान्झिशन होतं आहे त्याला तुमच्या मेमरीमध्ये काय जातं आहे, ती इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर होते याच्यावर क्वेश्चन मार्क आहे. सो टेक्नॉलॉजी इन्क्लुजन जे झालेलं आहे ते चांगलंही आहे, पण मुलांसाठी अर्ली स्टेजेसमध्ये चांगलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो मग, तर त्याच्यावर आपला फोकस जास्ती असला पाहिजे. कारण ऑब्व्हियसली आपण थांबवू नाही शकत, पण रिस्ट्रिक्शन्स महत्त्वाचे. पण ते रिस्ट्रिक्शन करत असताना तुम्हाला एक सेकंड अँगल तयार करायला लागेल की अभ्यासामध्ये काय इंटरेस्टिंग असं आहे की ज्याच्यामुळे त्याला मोबाईलकडे जावंसं वाटणार नाही.
तर इथेच प्रश्न पण तोच येतो की समजा मुलं आधीपेक्षा खूप जास्त स्मार्ट झालेली आहेत, बरोबर. जसं तुम्ही सांगितलं की त्यांची ग्रास्पिंग कपॅसिटी जी आहे ती आधीपेक्षा खूप चांगली झालेली आहे, पण मग अभ्यासात ते रिझल्ट्स का नाही दिसत आहेत? अभ्यासात रिझल्ट याचमुळे नाही दिसत आहे कारण तो अभ्यास म्हणून अभ्यास करतच नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये मेंदू कुठली आपला कोणाचाही मेंदू एखादी गोष्ट जेव्हा इंटरेस्टिंग वाटते किंवा आपल्या मेंदूला जेव्हा वाटतं की आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे तेवढ्याच गोष्टी आपल्या डोक्यात लक्षात राहतात. अभ्यास का लक्षात राहत नाही किंवा त्याच्यात इंटरेस्ट का नाही, त्याच्यात इंटरेस्ट हा महत्त्वाचा भाग आहे. इंटरेस्ट डेव्हलप होण्यासाठी आपल्यासमोर येणारा जो काही अभ्यासाचा विषय आहे तो अभ्यास नसून ब्रेनला आपल्याला हे शिकवायला लागेल की हा टेम्पररी डेटा नाही आहे जो स्टोअर करायचा आहे, तो मला परमनंटली करायचा आहे. ओके. आणि तो परमनंट करण्यासाठी ब्रेन सायन्स हा सगळ्यात जास्ती उपयोगी टेक्निक्स आहेत ज्या पूर्वीसुद्धा होत्या गुरुकुलच्या काळामध्ये, पण त्या काळानुरूपमध्ये आपण त्या विसरलो आणि आता परत नवीन एरामध्ये आपल्याला त्याची परत गरज पडलेली आहे. याच्यासाठीच की त्यांचा इंटरेस्ट कशात येईल. आता हा इंटरेस्ट जो आहे तो कारण काय होतं आहे की टाईप्स ऑफ लर्नर्स आहेत. कोणाला ऐकून जास्ती समजतं, कोणाला व्हिज्युअली समजतं, कोणाला ऐकून आणि व्हिज्युअली, कोणाला कोणीतरी सांगतं आणि मग समजतं आहे. सो देर आर टाईप्स ऑफ लर्नर्स. सो त्या टाईप्स ऑफ लर्नर्सला आपल्या ॲकॅडमिक्स शिक्षण पद्धती कुठेही केटर करत नाहीत. सगळ्या मुलांना समसमान. सो ते समसमान करण्यासाठी प्रत्येकाची बुद्धी, त्याच्याबरोबर आलेले अनुभव, लर्निंग एक्सपिरियन्स हा खूप मॅटर करतो. जेव्हा तुम्ही इंटरेस्ट हा शब्द म्हणतात त्याच्यामध्ये, तेव्हा त्याला काय टाईपचे लर्निंग एक्सपिरियन्सेस आलेले आहेत, आजूबाजूचे रिअल टाईम एक्सपोजर त्याला किती मिळालेलं आहे. आणि ब्रेन सायन्स हे असंच टेक्निक आहे की तुमच्या एक्झिस्टिंग माहितीला जोडून नवीन माहिती तुमच्या मेंदूत फिक्स करणं हाच त्याच्यामधला भाग आहे. ओके. पण अनेक पॅरेंट्सची इथं पण कंप्लेंट असते की मुलं म्हणजे अभ्यासाला बसतच नाही, त्यांचं मन लागतच नाही अभ्यासामध्ये. जसं तुम्ही एक गोष्ट सांगितली की समजा थोडीशी टेक्निक्स आपल्याला चेंज करावे लागतील, आणखी काय काय गोष्टी पॅरेंट्स करू शकतात की त्यांचा मुलगा जास्त वेळ अभ्यास करू शकतो? आता काय होतं ना की जेव्हा पालक म्हणतात की आमच्या मुलाला आता अभ्यास करावासा वाटत नाही, कुठल्याच मुलाला अभ्यास करावासा वाटत नाही, ही मजेशीर असं नाही आहे, ही मजेशीर गोष्ट आहे. आता कसं आहे त्याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही त्या अभ्यासाला जोड कसली देताय हा महत्त्वाचा आहे. तुम्ही त्या अभ्यासाला एक बोरिंग किंवा रिपिटेशन्स ऑफ रिव्हिजन, पाठांतर आणि प्लस त्याच्या जोडीने तुम्ही त्या अभ्यासाला काय टॅग केलेलं आहे की बाबा रे तू मार्क किती आणलेस, तुझी कंपॅरिझन बाजूच्यांचा मुलगा किती छान करतो आहे किंवा त्याला ताण आलेला आहे, या सगळ्या गोष्टींनी एक निगेटिव्ह लेबल तयार होतं अभ्यासाच्या बाबतीतलं. ठीक आहे. सो त्याच्याऐवजी काय झालं पाहिजे आयडियली, तर अभ्यासाचा जो लर्निंग एक्सपिरियन्स आहे तो जॉयफुल असला पाहिजे, तो इंटरेस्टिंग असला पाहिजे, व्हिज्युअली त्याला इमॅजिन करता आलं पाहिजे, त्याला त्या गोष्टींमध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली पाहिजे. सो ती क्युरिओसिटी जी आहे ती महत्त्वाची इथे. ती कशी निर्माण होईल याच्याकडे आपला फोकस जास्ती असला पाहिजे. आणि ब्रेन सायन्स याच सगळ्या गोष्टींना फोकस करतं की तुमच्या मनातली इमॅजिनेशन, असोसिएशन किंवा तुमच्या मनातले किंवा तुमच्या आजूबाजूचे घडणारे एक्सपिरियन्सेस, तुम्ही त्याच सगळ्या गोष्टींचा वापर ॲज अ मेंटल हुक्स करून त्या एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशनला नवीन इन्फॉर्मेशन किती इफेक्टिव्हली जोडतात. जेवढे नवीन कनेक्शन्स मेंटल हुक्सचे तेवढी मेमरी स्ट्रॉंग. ओके. आता एक गोष्ट तुम्ही बोलता बोलता सांगितलं की टाईप्स ऑफ लर्नर, मुलं वेगवेगळ्या टाईपचे लर्नर असतात, तर मग हे पॅरेंट्सनी कशा पद्धतीने ओळखलं पाहिजे की आपला मुलगा हा कशा टाईपचा लर्नर आहे आणि त्याला म्हणजे अभ्यासात त्याचा कसा फायदा होईल? आता ब्रेन सायन्स ना ॲकॅडमिक्स अँड टाईप्स ऑफ लर्नर ह्या फोकसमध्येच नाही आहे. ब्रेन सायन्स कोअरली म्हणजे फोकस करतो की मुलाच्या इमॅजिनेशन कसं आहे. ठीक आहे. मुलाची असोसिएशन कसं आहे, रिडिक्युलस थिंकिंग कसं आहे. ठीक आहे. रिडिक्युलस थिंकिंग म्हणजे हे सगळे प्रिन्सिपल्स आहेत ब्रेन सायन्सचे. निमॉनिक सायन्स, रिडिक्युलस थिंकिंग, असोसिएशन, स्लीप मॅनेजमेंट, सेन्स ऑफ पॉझिटिव्हिटी, नंतर मग व्हिज्युअलायझेशन. तर प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी इमॅजिन करता येतात. ओके. सो इट्स ऑल अबाउट इमॅजिनेशन आणि असोसिएशन आणि मेमरायझेशन त्याच्यावरच होतं.
सो देर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन अंडरस्टँडिंग अँड मेमरायझेशन. अंडरस्टँडिंग जर तुम्ही म्हटलं तर मुलांना शाळेत शिकवलं जातं आहे, बरोबर. रिडिंग, रायटिंग, अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग म्हणजे काय? समजलाय म्हणजे काय? त्याने फक्त इन्फॉर्मेशन फीड केली आहे, फक्त इन्फॉर्मेशन फीड केलेली आहे. मेमरायझेशनमध्ये काय होतं की ते आपण एन्कोड करतो. ती आलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण योग्य पद्धतीने टॅग्स, जसं आपण सिस्टीम करतो की नाही कॉम्प्युटरमध्ये, वेगवेगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या फोल्डर्स, फाईल्समध्ये ठेवतो. का ठेवतो? कारण त्या ऐन वेळेला आपण जेव्हा ती फाईल शोधू त्याला ती आपल्या समोर आली सापडली पाहिजे. पाहिजे. सो आपल्याला आपल्या मुलांना हे कोणी शिकवलंच नाही आहे की अभ्यासात सुद्धा टॅगिंग आहे, पण ते फनवे टॅगिंग आहे. तर तुझ्या मनातल्या गोष्टींनी तुझ्या विचारांनुसार ते टॅगिंग करायचं, कोणी तुला सांगणार नाही आहे. देअर इज अ डिफरन्स. मग आम्हाला बऱ्याच शाळा म्हणतात की आमच्याकडे ऑडिओ व्हिज्युअल आहे ना, तुम्ही जे म्हणतायत. ऑडिओ व्हिज्युअलमध्ये ब्रेन सायन्सचा एकच प्रिन्सिपल होतो, ABC. एनिथिंग ॲक्शनेबल, बोल्ड अँड कलरफुल विल कॅच दी अट्रॅक्शन ऑफ द स्टुडंट. बरोबर. पण ब्रेन सायन्स टेक्निक याच्या बियॉन्डमध्ये आहे. मग ते एक प्रकारचं परत सिम्पलेस्ट वेमध्ये तुम्ही टेक्स्ट जो आहे तो परत एक रिस्ट्रिक्टेड व्हिज्युअल्समध्ये आणला, जो ज्याने बनवलाय त्याच्या विचारांचा आहे. इथे ब्रेन सायन्स या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतं, प्युअरली बघतं की एखादा विषय आहे, एखादा टॉपिक आहे, एखादा कॉन्सेप्ट आहे, तो त्याच्या मनात तो काय काय रिलेट करून ते लक्षात ठेवू शकतो. सो त्याच्यासाठी कुठल्याही टाईपचा लर्नर असला तरी तो एन्जॉय करतो, कुठल्याही टाईपचा बोर्डचा मुलगा असला तरी त्याला त्या टेक्निक्स, बोर्ड स्पेसिफिक नाही, कॉन्टेंट स्पेसिफिक नाही, त्या टेक्निक्स आहेत मुलांच्या स्टुडंट सेंट्रिक, चाइल्ड सेंट्रिक प्रोसेसेस आहेत. ओके. म्हणजे त्या टेक्निक जर आपण मुलांना व्यवस्थित शिकवल्या तर प्रत्येकाला ते लक्षात राहतील आणि ते चांगला स्कोर करू शकतील. बरोबर. आता काही काही पॅरेंट्स असं म्हणणं असतं की माझा मुलगा तेवढा हुशार नाही आहे, म्हणजे तो एफर्ट्स तेवढे घेतोय, म्हणजे अभ्यास पण करतोय, सगळं करतोय, पण पेपरमध्ये त्याला तेवढा आउटपुट मिळत नाही आहे. बरोबर. किंवा तो गोष्टी त्याला लक्षात राहतात पण थोड्या वेळानंतर तो विसरून जातो. बरोबर. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? बरोबर. सो हे मेजरली कधी ऐकायला मिळतं माहिती का? परीक्षेच्या काळांमध्ये हे वाक्य आपल्याला खूप जास्त ऐकायला मिळतं की मुलगा परीक्षेला गेला, ब्लँक झाला, त्याला काही आठवलंच नाही, तो म्हणतो येऊन मला घरी तर सगळं आठवत होतं, तिथे गेल्यानंतर काही आलं नाही. किंवा एक आठवड्यानंतर जेव्हा आपण रिव्हिजन घेतोय तेव्हा त्या मुलाला ते काही लक्षातच राहत नाही आहे. सो जेव्हा गोष्टी होतात त्याला तिथे लक्षात घ्या की त्याचा न्यूरल पाथवे जो आहे तो कुठेतरी स्ट्रेसमुळे कमकुवत झालेला आहे. त्याच्याकडे इन्फॉर्मेशन नाही असं नाही आहे, त्याच्याकडे डेटा लॉस झाला आहे का? तर नाही. तो डेटा अजिबात त्याच्या मेमरीतला लॉस नाही, त्याला कन्सेप्ट समजला आहे, तो तिथेच आहे. पण बिकॉज ऑफ ताण आणि योग्य पद्धतीने त्याला टॅगिंग केलेलं नसल्यामुळे त्याला ते ऐन वेळेला प्रेशरमुळे आठवत नाही. त्याचा जो ॲक्सेस करायचा पाथ जो आहे, रिट्रीव्ह करायचा जो पाथ आहे इन्फॉर्मेशन परीक्षेत लिहिण्यासाठी, तो कुठेतरी अडथळा झालेला आहे, तो कुठेतरी अडकला आहे आणि तो त्या सोर्सपर्यंत जाऊन पोहोचत नाही जिथून त्याला ते काढायचं आहे. सो म्हणून त्या गोष्टी आहेत. आपल्या ब्रेन सायन्समध्ये सायन्स ऑफ रिकलेक्शनला त्याच्यासाठीच महत्त्वाचं आहे की तुम्ही कॉन्टेंट, जो काही अभ्यास आहे तो शिकलेला आहे चांगला लक्षात राहावा, दीर्घकालीन तो डोक्यात राहावा आणि योग्य वेळेला जेव्हा गरज आहे तेव्हा तो रिट्रीव्ह व्हावा. म्हणजे मेमरायझेशन, रिटेन्शन आणि रिकलेक्शन या 3 टेक्निक्सवर आम्ही खूप जास्ती फोकस करतो. ओके. आणि तेच तिथे न्यूरल पाथवे स्ट्रॉंग करायला मदत करतं. जेवढे जास्तीत जास्त न्यूरल पाथवे स्ट्रॉंग होतील अर्ली इयर्समध्ये तेवढा जास्ती फायदा त्याला लेटर स्टेज ऑफ लाईफ. म्हणून जो अंडरस्टँडिंग आहे ना तो एक फक्त कॉन्सेप्ट आहे की तो शिकवला जातो, शिकवलेला गोष्ट आहे, समजली. पण मेमरायझेशन, रिटेन्शन, रिकलेक्शन हे लाईफ एन्कोडिंगसाठी. सो आपण फ्युचर रेडी कॉम्पिटिशनसाठी मुलांना स्ट्रेस फ्री एज्युकेशनने आपण पुढे त्यांना ते क्विकली रिकलेक्शन हा महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यावरच आपण खूप काम करतो. ओके. आता एक नॉर्मल प्रश्न विचारतो, म्हणजे की जे आपले मराठी मीडियमचे आधीचे स्टुडंट होते किंवा सेमी इंग्लिशचे स्टुडंट होते, त्यांची अंडरस्टँडिंग लेवल ही नॉर्मल याच्यापेक्षा चांगली असते, म्हणजे त्यांना लगेच गोष्टी कळतात. परंतु आता आपण पाहतो की पॅरेंट्स मुलांना CBSEच्या बोर्डमध्ये टाकतात, इंग्लिश मिडियमला टाकतात, पण मग त्यांची जी अंडरस्टँडिंग लेवल आहे ती तेवढी अशी व्यवस्थित नसते. म्हणजे ते रट्टा मारल्यासारखं कुठेतरी असतं की ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत. पण आज जर त्याला एखादं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्समध्ये जर तो व्यक्ती गेला तर जो मराठी मीडियमचा असतो तो बऱ्यापैकी काहीतरी सोल्युशन काढतो.
पण याला काढता येत नाही, मग असं का होतं? रोट लर्निंग हा त्यातला सगळ्यात आपण असं म्हणूया की ते पाठांतर जे तुम्ही म्हणतात ते रोट लर्निंगमध्ये येतं. रोट लर्निंग म्हणजे काय, एखादी गोष्ट न समजता लक्षात ठेवायची. आता कुठलीही गोष्ट न समजता लक्षात ठेवली तर इट इज लाईक मेमरी त्याला एक डिस्कनेक्टेड रेफरन्सेसमध्ये स्टोअर करतं जे कधीच रिट्रीव्ह होत नाही. ओके. ठीक आहे. रोट लर्निंगपासून आपण रूट लर्निंगकडे जातो नेहमी आम्ही. सो रोट लर्निंग हा ट्रेडिशनल वे, जसं आपण म्हणजे पाठांतर पाठांतर. आपण रूट लर्निंगकडे जातो. म्हणजे आपण काय करतो की जो एक कॉन्सेप्ट आहे तो लॉंग टर्म करण्यासाठी त्याला काय व्हिज्युअल एक्सपिरियन्सेस आपण देतो, त्याच्या मनातल्या व्हिज्युअल एक्सपिरियन्सने व्हिज्युअल्स तयार करतो. फॉर एक्झाम्पल मी आत्ता तुम्हाला म्हटलं की तुम्हाला जर मी म्हटलं की फूड हा जो शब्द मी काढला, सो फूड या गोष्टीला तुम्ही काय, तुमच्या डोक्यात काय पहिल्यांदा संकल्पना येईल सांगा? जे पण म्हणजे जे आवडतीचं फूड असतं ते लवकर नाही, म्हणजे लक्षात कुठला तरी एक फूड आयटम येईल ना. हो हो. कुठला बरोबर. येईल? समजा गुलाबजामुन. हा, म्हणजे तो तुमच्या डोक्यात बसलेला आहे हो. की, आणि माझ्याकडे तेच गोष्ट येईल पावभाजी. हां, बरोबर. डिफरन्स कळतोय हो. की माझ्या डोक्यामधले माझ्यामध्ये जे काही एक्सपिरियन्सेस आहेत ते प्रत्येक गोष्टीशी वेगवेगळे आहेत. एव्हरी माइंड इज, एव्हरी ब्रेन इज युनिक, एव्हरी स्टुडंट इज युनिक. सो रोट लर्निंगमध्ये हाच प्रॉब्लेम होतो की न समजता जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट घेता त्यावेळेला ती डिस्कनेक्टेड रेफरन्सेसमध्ये जाते. आणि रूट लर्निंग म्हणजे ब्रेन सायन्स बॅकअप टेक्निक्स ज्या असतात, जेव्हा मुलं शिकतात आणि त्याचा वापर अभ्यासात करतात तेव्हा त्याला एक कनेक्शन देतात. म्हणजे ते एक्झिस्टिंग सगळ्या गोष्टी रेफरन्सेस देतात. रेफरन्सेस म्हणजे आपण पुस्तकांचे नाही म्हणत, आपल्या जीवनातले रेफरन्सेस देतो आपल्या आजोळी, की जेणेकरून त्याला जर बघायचं असेल आणि एखादी गोष्ट आठवायची असेल तर तो त्या रेफरन्सने आठवेल. सो काहीतरी आपण टॅगिंग करतो, त्याला रेफरन्सेस देतो, तेव्हा ते जे फिक्स बसतात ते लॉंग टर्ममध्ये जातात. रोट लर्निंग हे टेम्पररी मेमरीसाठी आहे, म्हणजे अगदी तात्पुरतं अभ्यासाला परीक्षा येऊ द्या, आज पाठ केलं, लिहून आलो, झालं. पण तीच जर तुम्ही 1 वर्षांनी विचारलं तर ती गोष्ट येणार नाही, कारण ती टेम्पररी स्टोअर होती जी डोक्याला वाटली ही उपयोगाची नाही म्हणून ती सोडून दिली. पण तिला जर एनहान्स करायचं आहे तर सायन्स ऑफ रिकलेक्शन, ब्रेन सायन्स टेक्निक्स ह्या त्याच्यावर मेजरली तेच परत आपण त्याच्यावरच येतोय की त्याच्यावर ते काम करतात, की जेणेकरून त्यांचे जे रेफरन्सेस तयार झाले ते परमनंटली डोक्यामध्ये स्पेस क्रिएट करतील आणि ते आठवण्यासाठी तुम्हाला वेगळे एफर्ट्स घ्यायचे नाही, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या एक्सपिरियन्समध्ये त्या गोष्टी आहेत. ओके. म्हणजे ते त्या पद्धतीने जर केलं तर चांगल्या पद्धतीने ते लक्षात राहील. बरोबर. आता मॅम, या ज्या टेक्निक्स आहेत त्या समजा जर एखाद्या मुलाला एखादा सब्जेक्ट जर डिफिकल्ट जात असेल, जसं काही मुलांना मॅथ्सचा सब्जेक्ट डिफिकल्ट जातो, तर मग त्यावेळेस कशा पद्धतीने यूज होऊ शकतात? बरोबर. आता ब्रेन सायन्सची ना एक प्रोसेस आहे. कुठलीही टेक्निक जेव्हा मी शिकवतो, सो आपण काय करतो, टेक्स्ट बेस कॉन्टेंट घेतो. मग आम्ही हे शाळांमध्ये करतो, त्यांचे जेव्हा वर्कशॉप्स घेतो आम्ही, आमचं कुठलंही एक बेसिक आमचं बुकलेट असतं ते समजण्यासाठी ते घेऊन जातो. पण ॲट द सेम टाईम आम्ही त्यांच्याकडनं त्यांचे हे घेतो, काय म्हणतात त्यांना, त्यांच्याकडनं इनपुट्स घेतो. फॉर एक्झाम्पल आत्ता रिसेंटली माझं एका शाळेमध्ये वर्कशॉप झालं 9th स्टुडंटसाठी, आणि तिथे आम्ही एरिया आणि पेरिमीटर शिकवत होतो, फॉर्म्युलेज. आता ते फॉर्म्युले शिकवताना नॉर्मल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, 2 × L+B, सॉरी रेक्टँगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, 2 × L+B, लेंथ प्लस ब्रेथ. आता हा जो फॉर्म्युला मुलांना लक्षात ठेवायचा असेल तर बऱ्याच मुलांना कंटाळा येतो, कारण तो शिकवण्याच्या टेक्स्च्युअल आहे. तिथे आता आम्ही एक स्टोरी तयार केली, निमॉनिक सायन्स म्हणतात त्याला. तिथे एक स्टोरी तयार केली की रेक्टँगल टेबल पे आम्ही इमॅजिन करायला सांगितलं की तुम्ही आता इमॅजिन करा, जस्ट इमॅजिन रेक्टँगल टेबल पे मटर खाना है. सो पेरीमीटरला पे मटर खाना है, 2 बार लंच में, 2 बार ब्रेकफास्ट में. सो याच्यातनं काय होतं, मुलांना हे कळतं रेक्टँगल ऑफ पेरीमीटर हा म्हणजे काय आहे, 2 ब्रॅकेटमध्ये मग आम्ही 2 बार लंचला L, लेंथला आपण लंचला L केला आणि ब्रेडला आपण केलं ब्रेकफास्टला. सो अशा पद्धतीने आपण टेक्निक्स आपण तिथे निमॉनिक सायन्सने फॉर्म्युलाज लक्षात ठेवणार जे आहेत. तसंच आम्ही एरियाचा फॉर्म्युला, आता रेक्टँगलचाच आपण एरियाचा फॉर्म्युला बघू, L × B, L × B आहे फक्त सिम्पल. सो आता हा तसा सोपा आहे,
पण काही काही मुलांना तेही नाही लक्षात राहत. सो तिथे आता आम्ही काय केलं की हमारे एरिया में रेक्टँगल पिझ्झा मिळत आहे. आता एरियावरनं त्याला कळलं की रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला आपण डिराइव करतो. सो हमारे एरिया में रेक्टेंगल पिज़्ज़ा मिलता है, वो लंबा है और उससे भी बड़ा है. सबसे लंबा है और उससे भी बड़ा है. सो आपण तिथे एल म्हणजे लंबा है, उससे भी बड़ा म्हणजे मल्टिप्लिकेशन, और उससे भी बड़ा है म्हणजे बी. सो हे आपण अशा पद्धतीने त्यांना, आता हे सगळ्या गोष्टी माहिती आहे ना, पिझ्झा आहे, एरिया माहिती आहे, तो कसा असतो, लंबा, बडा, बरोबर. सो मटर माहिती आहे, लंच माहिती आहे, ब्रेकफास्ट माहिती आहे. सो वी क्रिएट शॉर्ट निमॉनिक स्टोरीज ओके टू रिमेंबर दी फॉर्म्युलाज. म्हणजे जे काही डिफिकल्ट सब्जेक्ट आहेत तर त्यासाठी अशा आपण काय म्हणतो टेक्निक्स यूज करू शकतो की ज्याने ते फॉर्म्युलेज असतील किंवा काही कन्सेप्ट असतील तर ते मुलांना व्यवस्थित लक्षात राहतील. येस. की एक्झाममध्ये जे प्रेशर असतं ते कशा पद्धतीने हँडल करायचं. प्रेशर याच गोष्टींनी हँडल करायचं की एक तर पहिली गोष्ट प्रेशर काय येतं हा पहिला रूट कॉज. कारण अभ्यास झालेला नाही आहे, केलेला अभ्यास लक्षात आलेला नाही आहे, खूप झोप झालेली नाही आहे, प्रॉपर झोप, नीट त्या टेन्शनमध्ये मुलं खात नाही आहेत, योग्य डाएट नाही आहे, आणि योग्य या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं आहे की त्यांचे न्यूरल पाथवेज जे आहेत ते कन्फ्युजन मोडमध्ये गेलेले आहेत, अलार्म सिस्टीम्समध्ये गेलेले आहेत, डेंजर अलार्म सिस्टीम्समध्ये, की जिथे त्यांना कुठेतरी भीती आलेली आहे की आता मी करू काय, मला आठवत तर काही नाही आहे. सो हा स्ट्रेस हँडल करण्यासाठी पहिल्यांदी तर पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सायन्स ऑफ रिकलेक्शन शिका. काही ब्रेन सायन्सच्या टेक्निक्स असतात त्या अभ्यासात इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. त्या सुरुवात केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक तो विषय आठवण्यासाठी जे एफर्ट्स आधी लागत होते ते डोळे बंद करून तुम्ही काही मिनिटात आठवू शकता, कारण तुमच्यासमोर व्हिज्युअल्स येणार आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऑन द स्पॉट, म्हणजे आपलं जे काही विजन मिशन आहे की मेमरायझेशन, इन्स्टंट मेमरायझेशन, लॉंगर टाईम रिटेन्शन अँड ऑन टाईम रिकलेक्शन, या तिन्ही गोष्टी तुमच्या स्ट्रेस कमी करायला येणार आहे. सो त्याच्यासाठी प्रॉपर झोपेचं काय महत्त्व आहे की जेव्हा दिवसभर तुम्ही एखादी गोष्ट करतात किंवा अभ्यास करतात परीक्षेच्या आदल्या दिवशी, जेव्हा तुम्ही रात्री झोपतात इट्स ॲक्ट्स लाईक अ सेव्ह बटन इन युअर मेमरी. सो सगळ्या गोष्टी कन्सॉलिडेट होतात. आता त्या कशा कन्सॉलिडेट करायचं, आपण काय पद्धतीने कन्सॉलिडेट आधी दिवसभरात केले त्याप्रमाणे त्या तिथे रचल्या जाणार आहेत. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मेडिटेशन करा, कारण तेही एक महत्त्वाचं आहे. काम डाऊन करा तुमचं माइंड. तिथे एन्झायटी जिथे तयार होते त्या विषयांवर फोकस करून ब्रेन सायन्स टेक्निक, सायन्स ऑफ रिकलेक्शनच्या टेक्निक्स तिथे पहिल्यापासून वापरा, सो दॅट तुमचं क्विक रिव्हिजन कमी वेळात होईल. सो ते लास्ट मिनिट जे काही बुक्स असतात बघा, 11th hourचे बुक्स असतात, सो ते कशासाठी असतात, शॉर्ट नोट्स असतात, बरोबर. ते का वापरले जातात, कारण तुम्हाला पूर्ण अभ्यास आठवणीत ठेवण्याची वेळ नाही आहे, तुम्हाला छोट्या छोट्या क्ल्यूजमधनं तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. ते मेंटल क्ल्यूज तयार करा, टॅगिंग करा. आपण जसं पूर्वीच्या ह्याच्यात बघितलं तर स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी जर ब्रेन सायन्स करत नसाल तर योग्य झोप, जसा अभ्यास चालू आहे त्याचं रिपिटेशन मोडमध्ये. पण अगेन मी तेच म्हणेल की रोट लर्निंग इज नॉट समथिंग यू शुड प्रॅक्टिस एव्हरी डे. ठीक आहे, रोट लर्निंग हे काही काळांसाठी उपयोगी आहे. यू शुड नॉट मेक इट ॲज अ सिस्टीम. ओके, म्हणजे आता मला काय काय लक्षात आलं की जर समजा एक्झामचं प्रेशर कशामुळे येतं की जर नीट अभ्यास झालेला नसेल, नीट झोप झालेली नसेल तर एक्झामचं प्रेशर येऊ शकतं आणि एक्झाममध्ये गोंधळ होऊ शकतो. म्हणून सगळ्यात आधी तर झोप व्यवस्थित घ्या, टाईम टू टाईम स्टडी करा आणि ज्या काही तुमच्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या टेक्निक्स आहेत त्या थोड्याशा चेंज करा. म्हणजे नुसतं रेग्युलर पाठांतर करण्यापेक्षा ब्रेन सायन्सच्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्यांचा वापर करायचा. यासाठी आज जसं तुम्ही म्हणालात ब्रेन व्हॉयजेसचा जो काही प्लॅटफॉर्म आहे, आमची कंपनी ही सतत तुम्हाला मदत करायला आहे. यू कॅन एनी टाईम कनेक्ट विथ अस. तुम्हाला स्क्रीनवर आमचे नंबर्स आणि ईमेल आय डीज दिसत असतील, ते तुम्ही तिथे आम्हाला कॉन्टॅक्ट करा. वी विल बी इगर टू हेल्प यू आउट. सो अगेन की त्या गोष्टींसाठी जाणं हा पहिला पाऊल आहे. पण मग तुमची जी काही कंपनी आहे ती स्टुडंट्सला कशा पद्धतीने आणि कुठे कुठे मदत करत असते याच्यामध्ये? तर आता आमचं कसं आहे की ब्रेन सायन्सचा एक IMT प्रोग्राम आहे.
IMT. इंडियाज मेमरी टेस्ट. हां. ठीक आहे. इंडियाज मेमरी टेस्टच्या काही लेवल्स आहेत. ओके. एक आहे फाउंडेशन लेवल, ज्याच्यामध्ये आम्ही स्टुडंट्सला, स्कूल्सला एक्सपोजर देतो व्हॉट इज ब्रेन सायन्स. त्याच्या काही बेसिक टेक्निक्स ग्रेड वाईज, म्हणजे 3rd to 5thसाठीच्या टेक्निक्स वेगळ्या असतात, 6 to 9साठीच्या टेक्निक्स वेगळ्या आहेत. का? Okay. कारण कॉन्सेप्ट आणि सब्जेक्ट डिफिकल्टी लेवल बदलतं. बरोबर. सो आपण तिसरीच्या मुलाला 9वीची टेक्निक शिकवू शकत नाही आणि 9वीच्या मुलाला नक्कीच तिसरीची समजेल. पण हा एक वास्ट डिफरन्स आहे. ठीक आहे. सो आपण त्या टेक्निक्स ज्या आहेत त्या ग्रेड स्पेसिफिक आहेत, ग्रेड ग्रुप स्पेसिफिक आहेत. ओके. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण फाउंडेशन लेवल घेतो, जिथे मुलांना आपण एक्सपोजर देतो व्हॉट इज ब्रेन सायन्स, ते किती फन लर्निंग आहे, कसं आवडतं आहे त्यांना. बेस्ड ऑन दॅट आपण त्यांना प्रमोट करतो की तुम्ही IMTची सिटी लेवल द्या. सिटी लेवल डिपेंड्स ऑन अगेन ज्या आमच्याकडे आत्ता कंटिन्युअस वर्कशॉप्स चालू आहेत वेगवेगळ्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्कूल्समध्ये, आणि ती मुलं सिटी लेवलला बसतात. सिटी लेवलमध्ये जी मुलं सिलेक्ट होतात ती डिस्ट्रिक्ट लेवलला जातात. डिस्ट्रिक्ट लेवलला जी मुलं सिलेक्ट होतात ती नॅशनल लेवलला जातात. आणि जी मुलं नॅशनल लेवलला 25 ऑल ओव्हर इंडियातनं फक्त 25 मुलं जी आहेत ती त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात, ज्यांना आपण ग्रीनीज वर्ल्ड किंवा एशिया रेकॉर्ड बुकसाठी मेमरी मॅनेजमेंटमध्ये, मेमरी या सेक्टरमध्ये आपण त्यांना प्रमोट करतो, त्यांना तसे ट्रेनिंग्स देतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की IMT मग फक्त काय परीक्षा म्हणून आहे का टूल? सो नो, IMT हे स्टार्ट आहे. ठीक आहे. ज्या मुलांना पुढच्या लेवलपर्यंत जाता येत नाही आहे, दॅट डझंट मीन की त्यांच्याकडे कपॅसिटी नाही आहे. स्टील दे कॅन गेट आवर मॉड्यूल्स, जे काही टेक्निक्सचे मॉड्यूल्स आहेत ते त्यांच्या अभ्यासात इन्क्लूड करण्यासाठी ते पालक स्वतःहून घेऊ शकतात एक्सक्लुझिव्हली. ओके. ठीक आहे. परीक्षा हा एक माध्यम आहे पुढे पुढे जाण्यासाठीचा, पण तो स्टॉप नाही आहे. त्याच्या मेन आमचा मोटो काय आहे की परीक्षा, आजकाल पालकांना परीक्षेचं महत्त्व जास्ती आहे. समथिंग कॉल्ड टेस्ट, समथिंग कॉल्ड कॉम्पिटिशन, तेव्हाच पालक इंटरेस्ट दाखवतात, ही फॅक्ट आहे. सो तो इंटरेस्ट आणि कॉम्पिटिशनचा भाग नाही आहे. तो कॉम्पिटिशन याच्यासाठी ठेवला आहे की जास्तीत जास्त लोकांनी इंटरेस्टिंगली घेतला तर ते बोलतील. बरोबर आहे. पण याच्या मागे असं पण आहे, आम्ही शाळांना हेही सांगतो की यू इन्स्टॉल ब्रेन सायन्स लॅब्स फॉर एंटायर स्कूल्स. क्योंकि कसं आहे की टीचर्सला पण आम्ही ट्रेनिंग देतो टेक्निक्सवर, सो दॅट दे कॅन चेंज देअर मेथडॉलॉजी. जे आता बोरिंग वाटतंय वर्गात ते इंटरेस्टिंग होईल. सो ब्रेन सायन्स टेक्निक्सने रिकलेक्शन काही मिनटात आता 6 लेक्चर्स असतात जनरली, 6 पिरियड्स असतात, 6 ते 7 शाळेमध्ये. सो प्रत्येक पिरियडमध्ये 5 मिनटाच्या टेक्निक्सचं रिकलेक्शन टेक्निक्सचं वापरलं, सो जो 35 मिनटात जे शिकवलेलं आहे 30 मिनटात ते मुलांना लगेच लक्षात राहील. सो ते कसं वापरायचं, कधी वापरायचं, कुठल्या विषयासाठी कुठलं टेक्निक वापरायचं, याचं फुल ट्रेनिंग आम्ही देतो. अरे वा. हां. आणि तुमची जी एक्झाम असते, समजा तुम्ही सांगितलं IMTची, त्याचा जो सिलेबस असतो तो रेग्युलरचा स्टुडंट्सचा जो सिलेबस असतो त्याच्यापेक्षा काही वेगळा असतो, त्यांना तरी काही हेल्प होऊ शकते म्हणजे स्टडीजमध्ये? आता फ्रँकली स्पीकिंग तो कुठल्याही करिक्युलमला आधारित असा नाही. त्यामुळे पालकांचा जो हा प्रश्न असेल त्याचा अभ्यास कुठून करायचा, तर हा अभ्यास नाही. पहिल्यांदा ते एक लक्षात घ्या, हे अभ्यास नाही, हे स्किल आपण मुलांमध्ये डेव्हलप करतोय, जे पुढे जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला त्यांना मदत होणार आहे लाईफ लॉंग. ओके. सो हे स्किल आहे. त्या स्किल कुठलंही असेल ना, तर ते स्किलमध्ये आम्ही काय केलेलं आहे की अक्रॉस बोर्ड्स, म्हणजे स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, IB बोर्ड, IGSE बोर्ड, हे सगळ्या बोर्ड्सचे अक्रॉस ग्रेड्स, कॉमन कॉन्सेप्ट्स जे ॲकॅडमिक इयर प्रवासामध्ये त्यांच्या 1st to 12th कधी ना कधी ते येतात. स्टेट बोर्डाला जर ती गोष्ट 8वीला येत असेल तर CBSEला ती 6वीलाच येते, आणि ICSEला 7वीला येते, आणि IBला ती 5वीला पण येते फॉर एक्झाम्पल. पण ते आहे. सो आपण काही कॉमन टॉपिक्स घेतो बेस्ड ऑन सायन्स, बेस्ड ऑन हिस्ट्री, बेस्ड ऑन वोकॅबलरी, बेस्ड ऑन जनरल सायन्सेस, जनरल नॉलेज. का? कारण आपल्याला काय पाहिजे आहे की ते टेक्निक मुलांना कशी आहे ते समजलं पाहिजे, त्याचा वापर कसा झालेला आहे. ते एका कॉन्टेंट स्पेसिफिक झालं तर मुलाला कळणार नाही की ही टेक्निक मी दुसरीकडे कसं वापरू. बरोबर आहे. बरं. सो आपण सगळे जनरलाइज टॉपिक्स घेतो सगळ्या विषयांमधले, ज्याच्यासाठी कुठलाही कॉन्टेंट कुठूनही मार्केटमधनं मिळणार नाही. त्याच्यासाठी आमचं जे ॲप आहे
त्याच्यावर जो युजर आय डी पासवर्ड दिलेला असतो त्यात सगळे कॉन्टेंट व्हिडिओज फॉर्ममध्ये लर्निंग मॉड्यूलमध्ये आहेत. ओके, म्हणजे त्याचं काही टेन्शन घ्यायची गरजच नाही, ते सगळं तुम्ही प्रोव्हाइड करतो. ओके, येस. सो त्याच्यामध्ये अशीच पद्धत असते की जी मुलं IMTला बसतात किंवा जी शाळा म्हणते आमच्या सगळ्या मुलांना बसवा, आम्हाला हे सगळ्यांना द्यायचं आहे, वी आर व्हेरी मच वेलकम फॉर दॅट. आणि त्याच्यामध्ये असं असतं की पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करा, त्यांना युजर आय डी पासवर्ड मिळेल, पालकांना त्याचं इंडक्शन एक कॉल होतो की कसं आहे ते, कसं तुम्ही करायचं, त्याचा वापर कसा करायचा. त्याच्यानंतर डबल इयर मेमरी DYM, त्याच्यामध्ये जे ट्रेनिंग्सचे सेशन्स असतात ॲज पर ग्रेड स्पेसिफिक, जे काही ट्रेनिंग हे असतात ब्रेन सायन्स टेक्निक्स असतात, त्या टेक्निक्स एक्सप्लेन केलेल्या असतात 2 ते 3 बेसिक, जे त्यांना रेग्युलरली ते पुढे वापरू शकतात. सो त्याच्यानंतर मग टेस्ट युअर मेमरी TYM, म्हणजे मग तुम्ही ती मॉक टेस्ट द्या जी IMTच्या लेवलची असेल, ती एक मॉक टेस्ट आपण मुलांना देतो की त्यांना लुक अँड फील येतो कशी असेल. आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना फायनल एक्झामची जी डेट असते त्यावेळेला त्या लिंक्स ओपन होतात आणि 30 मिनिटाची फक्त एक्झाम असते. 50 प्रश्न असतात त्याच्यामध्ये, 30 मिनटं असतात आणि त्या रिस्पॉन्स सबमिट केल्यानंतर 7 दिवसानंतर त्यांचा रिझल्ट होतो. ओके मॅम, आधीच्या काळात कसं होतं ना की म्हणजे आमच्या वेळेस असेल, तुमच्या वेळेस असेल, मुलं पुस्तकातून अभ्यास करायचे, ते लिहायचे, पण हळूहळू आता एज्युकेशन चेंज होतं आहे. आता स्मार्ट बोर्ड्स आलेले आहेत, इंटरॅक्टिव्ह पॅनल आले आहेत, की आणखी एज्युकेशन जे आहे ते आणखी इंटरॅक्टिव्ह झालं आहे. बरोबर, आपण व्हिडिओज ॲनिमेशनचा वापर जास्त करतो आहे, पण तरीही मुलांना अभ्यास करायला कंटाळा येतोच. बरोबर आहे. कारण कसं आहे ना की जेव्हा स्मार्ट बोर्ड किंवा एखादा स्मार्ट टीचिंग टूल जेव्हा आपण शाळेत घेतो तर ते तेवढंच करून उपयोग आहे का, तर नाही. स्मार्ट टीचिंग बरोबर ते टेक्निक्स जे आहेत, शिकवण्याची पद्धत जी आहे ती सुद्धा रिवॅम्प व्हायला पाहिजे. ती जर सेमच असेल की पुस्तक हातात घेतलं काय आणि तेच पुस्तक आपण डिजिटल फॉर्ममध्ये स्क्रीनवर दाखवलं काय, टीचरची शिकवण्याची पद्धत जर तीच राहिली, वन वे कम्युनिकेशन असेल, जिथे टीचरच बोलते आहे, तिला जे वाटते, ज्या पद्धतीने तिला वाटते मुलांना समजतंय त्याच पद्धतीने ती जर लेक्चर डिलिव्हर करत राहिली, शिकवत राहिली, तर ऑब्व्हियसली परत कंटाळा हा तिथेच येणार आहे. बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळेला तर माझ्या अनुभवातनं हे पण आहे की स्मार्ट क्लासमध्ये हे जे काही सो कॉल्ड एडटेक कंपनीज आहेत, तोच कॉन्टेंट 3रीलाही आहे, तोच कॉन्टेंट 4थीलाही आहे आणि तोच कॉन्टेंट 5वीलाही आहे. तोच कॉन्टेंट 3 वर्ष बघितल्यानंतर तो मुलगा 3ऱ्या वर्षी सरळ म्हणतो हे आम्ही मागच्याच वर्षी बघितलं. काहीतरी नवीन पाहिजे ना. मग नवीन काय असणार आहे, कॉन्टेंट डेव्हलप करायलाही तेवढाच वेळ लागतो. पण त्याच्यामध्ये मग ॲडिशन काय करायचं, आपण टेक्नॉलॉजी विथ चेंज पेडागॉजी असा जर विचार केला, द न्यू एरा ऑफ मेथोडॉलॉजी, टीचिंग मेथोडॉलॉजी जर इन्क्लूड केल्या, विच इज लाईक न्यू एरा आत्ता तसं रोज आहे की ब्रेन सायन्स टेक्निक्स टीचर्स जर स्वतः शाळांनी प्रमोट केल्या, टीचर्सला त्याचे ट्रेनिंग्स दिले, सो टीचर त्या वापरेल आणि मुलांना बोलण्यासाठी प्रवृत्त करेल. ओके. आणि ते बोलण्यासाठी प्रवृत्त केल्यानंतर मुलं त्या पद्धतीने विचार करायला लागतील की मला आठवायचे तर माझी पद्धत, माझे विचार मी माझ्या पद्धतीने आठवेल, पण मला परीक्षेत मार्क जास्ती मिळत आहेत. कारण टीचरलाही एंड ऑफ द डे तेच एक्सपेक्टेड जे लिखाण आहे परीक्षेत 4 वळी मुलाने लिहाव्या मार्कांसाठी, त्याच तिला मिळणार आहे एंड ऑफ द डे. सो तिथे त्यांची क्युरिओसिटी वाढते. यालाच धरून मला एक तोच प्रश्न विचारायचा आहे की क्लासमध्ये ज्यावेळेस आपण शाळेत शिकायचो त्यावेळेस काय व्हायचं की 50 स्टुडंट जर असतील तर त्यातले 2-3च मुलं घडी घडी क्वेश्चन्स विचारायचे, पण बाकीच्या मुलांमध्ये तो कॉन्फिडन्स यायचा नाही की मला पण काहीतरी क्वेश्चन, म्हणजे त्यांना माहिती असायचं पण तरी तो कॉन्फिडन्स नसायचा सगळ्यांसमोर मी कसं काय विचारू. तर या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, समजा क्युरिओसिटी असेल, कॉन्फिडन्स असेल, ते जर वाढवायचं असेल, म्हणजे अभ्यासासोबत या गोष्टी पण महत्त्वाच्याच आहेत, तर यासाठी कशा पद्धतीने आपण काम करू शकतो. आता साधं एक छोटंसं लाईव्ह एक्झाम्पल आहे की क्युरिओसिटी आपल्याला पिक्चर बघायला जायची असते का, आपल्याला आहे काय प्लीज. पिक्चर बघायला आपण जेव्हा क्युरिओसिटीने जातो, ट्रेलर बघतो, बरोबर, हो, त्या ट्रेलरवरनं ठरवतो की धुरंधर पिक्चरला जाऊन बघायचा. बरोबर. का वाटतो आपल्याला, कारण इंटरेस्टिंग वाटतं थोडंसं. एक्झॅक्टली. इंटरेस्टिंग का वाटतं, परत माझा पुढचा प्रश्न. कारण ते आवडते गोष्ट, म्हणजे का आवडली. आता का आवडलं, आता आता तुम्हाला एवढं विचार करायचं वाटलं की मला का आवडलं, हा पुढचा प्रश्न. म्हणजे आता बघा आपण याला लिंक करू. क्युरिओसिटी जसं तुम्ही म्हणाला इंटरेस्ट डेव्हलप करतो.
इंटरेस्ट कधी डेव्हलप होईल, जेव्हा ती गोष्ट डोकं आपल्या डोक्यामध्ये ना, म्हणजे ब्रेनमध्ये 2 साईड्स असतात, राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. ते एकत्र जेव्हा सिंक वेमध्ये जेव्हा चालतात त्यावेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा इंटरेस्ट डेव्हलप होतो. तर सिंक वेमध्ये कधी चालतील, जेव्हा समथिंग इज व्हिज्युअली इम्पॅक्टेड आहे, खूप माझ्या जवळचं आहे, मी रोज ते अनुभवलेलं आहे, मला मजा वाटते, परिचयाचं आहे, मी लिंक करू शकतोय. आता धुरंधर पिक्चरमध्ये किंवा तुम्ही बाहुबली पिक्चरमध्ये बघा, आपण युद्ध बघितलेले आहेत, आपण वेगवेगळ्या सोर्सेसने युद्ध हा प्रकार पुस्तकांमधनं वाचलाय. म्हणजे शिवाजीची युद्ध वाचलेली आहे किंवा आपण ब्रिटिशांविरुद्धची युद्ध म्हणजे जे काही वॉर बघितलेलं आहे, वाचलेलं आहे, वेगळे त्याच्यावरच्या निघालेल्या मूवीज बघितलेल्या आहेत. सो जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो त्याच्यातला इंटरेस्ट कधी डेव्हलप होतो, जेव्हा तुमचा राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन सिंक होतो. ओके. आणि तो सिंक झाल्यानंतर त्याला इंटरेस्ट डेव्हलप होतो आणि इंटरेस्ट नंतरच आपण त्या इंटरेस्ट घेऊन आपण सखोल त्याच्यात जातो. आणि सखोल गेल्यानंतरच क्युरिओसिटी तेवढ्या प्रमाणामध्ये, उत्सुकता एखाद्या गोष्टीची जाणून घेण्याची वाढते, जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. सो ब्रेन सायन्सने तेच होतं की तुमचा राईट आणि लेफ्ट ब्रेन जो आहे तो सिंकमध्ये येतो. बिकॉज तो सिंकमध्ये आलेला आहे, तो इंटरेस्ट डेव्हलप करतो. इंटरेस्ट डेव्हलप झाला म्हणून क्युरिओसिटी आली, आणि क्युरिओसिटीमधनं अजून आपण माहिती गोळा करतोय ती आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे छान असं ब्रेन सायन्सचं टूल आहे ज्याच्यामुळे आपण ती लॉंग टर्म लक्षात ठेवून नकळतपणे नंतर ती इतकं अंगवळणी पडतं की जसं आपल्याला लहान बाळाला चालणं, उठणं, बसणं नॉर्मल होतं न शिकवता, तसं ते त्याच्या अंगवळणी पडतं आणि त्याचा ब्रेन त्याच पद्धतीने आपोआप काम करायला लागतो. आणि त्याला म्हणून लवकर लक्षात राहतं आणि त्याला मार्क पण तेवढंच आहे, कारण त्याला ऐन वेळेला आठवत आहे. सो मुलांना ते आठवत नसतं, म्हणून ते जे तू म्हणाला की पूर्वीच्या काळी 50 मधली 2-3 मुलं हात वरती करतायत, बाकीचे काय, कारण बाकीच्या मुलांना तो कॉन्फिडन्स नाही, हेच सगळं होतं. पण ऐन वेळेला मी हे विचारलं तर काय, ही भीती, स्ट्रेस, आणि प्लस मला तेवढंसं या मुला इतकं नाही माहिती, बाबा मी हुशार नाही आहे, ही एक चुकीचा समज तो निर्माण झालेला आहे आपल्या ट्रेडिशनल शिक्षण पद्धतीत. ती आपण कुठेतरी याच्यामध्ये कट डाऊन करतो आहे की एव्हरी माइंड इज अ ग्रेट माइंड, ब्रेन इज अ सक्सेसफुल ब्रेन, आणि तो सगळ्या मुलांना सेम दिला देवा. ओके. म्हणजे या टेक्निक जर प्रॉपरली आपण वापरले तर प्रत्येक मुलामध्ये तेवढाच कॉन्फिडन्स जनरेट होऊ शकतो आणि चांगलेच मार्क प्रत्येकाला मिळू शकतात. प्रत्येक मुलगा पहिला येऊ शकतो असं म्हणू शकतो का आपण? पहिल्यापेक्षाही ती इन्फॉर्मेशन पुढच्या काळात जर तुम्हाला गरज पडली आठवायची तर मात्र तुम्हाला ती आठवली पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. ओके. म्हणजे तो त्याच्यातला पहिलं येणं आता त्याच्या बियॉन्ड काय, पहिल्या आल्यानंतर पुढे काहीच राहत नाही, पण मला ती लाईफ लॉंग चिरंतर अशा स्वरूपात कधीही पाहिजे त्याला मी ती रिकलेक्ट करू शकलं पाहिजे, अशी एबिलिटी आपल्या डोक्यात तयार केली पाहिजे. त्याच्यासाठी हे लहान वयापासून 3rd ग्रेडपासून आपण ब्रेन सायन्स टेक्निक्स मुलांच्या अभ्यासामध्ये इन्क्लूड करावेत. ओके. पालकांनी याची माहिती घ्यावी, गरज असेल तर तुम्ही तुमच्या शाळेला सजेस्ट करा. शाळांना मी सांगेन की तुम्हाला ज्याचे वर्कशॉप्स करायचे असेल तर तुम्हाला खाली नंबर आणि ईमेल IDs देतो आहे, तर त्याच्यावर आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुमच्या तिथे येऊ, तुमच्या मुलांबरोबर वेळ घालवू, तुम्हालाही कळेल की कशा पद्धतीने हे एक नवीन वे ऑफ मेथोडॉलॉजी आहे जी तुम्हालाही रोज इंटरेस्ट निर्माण करेल. फक्त इंटरेस्ट मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अभ्यासावरती तर आला पाहिजे असं नाही, तो इंटरेस्ट शिकवणाऱ्या टीचर्समध्ये पण आला पाहिजे. टीचर्ससुद्धा बोर होतात एकसुरी शिकवून, शेवटी त्यांना त्याच्यातही इंटरेस्ट उरत नाही. सो त्यांना पण एक नवीन इंटरेस्टिंग वे मिळेल. तर मी नक्कीच सांगेन की सगळ्या शाळांनी या गोष्टींसाठी जावं आणि हे वर्कशॉप्स कंडक्ट करून पुढचं पाऊल टाकावं. येस, कारण ते मला असं वाटतं की आजच्या काळात खूपच जास्त महत्त्वाचं आहे. कारण ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन वाढते, ज्या पद्धतीने सगळ्या टेक्नॉलॉजीज रोज नवीन काहीतरी येते, मला असं वाटतं की या सगळ्या टेक्निक्सचा जर आपण अभ्यासात वापर केला तर जो स्टुडंट आहे, जो पाल्य आहे, तो पुढे फ्युचरमध्ये सगळ्या कॉम्पिटिशनसाठी रेडी नक्कीच असेल. बरोबर. येस. तरी एवढ्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासाबाबतीत डिस्कस केलेल्या आहेत, परंतु तरीही तुम्हाला पॅरेंट्सला असेल, टीचर्सला असेल, एखादी अशी ॲडवाईस कुठली सांगायची आहे की ज्याने जे मुलं आहेत त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांचा फायदा होईल? ॲडवाईजमध्ये एकच आहे की म्हणजे एक नाही 3-4 गोष्टी आहेत की हे आजकाल जे AI चा वापर किंवा डूम स्क्रोलिंग हा एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे. ट्राय टू रिस्ट्रिक्ट दॅट, कारण त्याच्याने मेमरी हॅम्पर होते आहे.
झोपेचं जे काय आहे, झोप कमी झाली. झोपेचं जे तंत्र आहे ते नीट सुधारा, योग्य पद्धतीचं डाएट घ्या. ॲट द सेम टाईम मुलांना स्ट्रेस कमी होण्यासाठी जे काही अशा टाईपचे ज्या ॲक्टिव्हिटीज होतात किंवा या ब्रेन सायन्सचे जे आमचे वर्कशॉप्स आहेत त्याला जरूर अटेंड करावं, सो दॅट पालकांनाही कळेल काय आहे आणि पालकही त्याच्यामध्ये बरोबरीने जेव्हा मुलाच्या बरोबरीने सहभागी होतात आणि एक फन वेमध्ये स्ट्रेस फ्री एज्युकेशनकडे जे वळतील ते मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ते पूरक ठरणार आहे. कारण शेवटी आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे, कॉम्पिटिशनमध्ये जायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे. प्रत्येक फिल्टरेशन प्रोसेसमधनं आपल्यालाही जायचं आहे, प्रत्येक मुलाला जायचं आहे. सो ते घेण्यासाठी काय पद्धतीच्या त्याचं ते चॅलेंज आहे, त्याचा स्ट्रेस न घेता त्या सक्सेसफुली कशा आपण कंप्लीट करावा याच्यासाठीच या टेक्निक्स आहेत. या टेक्निक्सचा वापर सुरू करावा आणि तो लहान वयात करावा. आणि हेच काहीतरी आज तो सल्ला आहे. ओके. की आपल्या शिक्षणाचं, आपल्या मुलाचं मी शिकतोय, मला सगळं लक्षात येतं आहे आणि मी यशस्वी होतो आहे, ही लाईन्स त्याच्यात तोंडी असाव्यात प्रत्येक मुलाच्या. मी शिकलो, मला समजलं आणि मला खूप छान लक्षात राहिलं, हा महत्त्वाचा भाग आहे. ओके. तर वृषाली मॅम, थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून इथं आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि आमचे जी काही ऑडियन्स आहे, आमचा जो काही श्रीमंत परिवार आहे, त्यांच्यासाठी एवढी युजफुल इन्फॉर्मेशन सांगितली. कारण आजच्या काळामध्ये दिवसेंदिवस जसं आपण बोललो की कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे आणि प्रत्येक पॅरेंट्सला असं वाटतं की माझ्या मुलाने कुठेतरी या कॉम्पिटिशनमध्ये जिंकावं, फर्स्ट यावं. आणि कसं झालं ना की एक प्रेशर बिल्डअप होतं आहे आणि त्यासाठी पॅरेंट्स पैसेही खर्च करायला तयार आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे की त्यांना प्रॉपर असं गाईड करणारं कोणी नाही आहे की काय केल्याने स्टुडंट्सला त्यांच्या अभ्यासामध्ये फायदा होईल. आणि तुम्ही सगळ्या गोष्टी एवढ्या पद्धतीने समजावून सांगितल्यात, म्हणून खरंच थँक्यू सो मच. थँक्यू. परत एकदा सांगेन की आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या. खाली दिलेले नंबर्स आहेत आणि आमचे ईमेल IDs आहेत, त्याला कनेक्ट करा आणि जरूर आम्ही तुम्हाला याबद्दल मदत करू. नमस्कार. थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, की कोणी पॅरेंट्स असतील, कोणी टीचर्स असतील किंवा कोणी स्कूल ओनर्स असतील, मॅनेजमेंटचे लोक असतील, त्यांना जर असं वाटत असेल की त्यांचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांनी आणखी हुशार व्हावं, अभ्यासामध्ये आणखी त्यांना जास्तीत जास्त मार्क्स मिळावे आणि कॉम्पिटिशनमध्ये, वाढणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी तयार व्हावं, तर त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि वृषाली मॅमच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती सुद्धा डिस्प्ले करून टाकेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मुलाला जर आणखी अभ्यासात हुशार करायचं असेल किंवा ज्या काही गोष्टी त्याने अभ्यास केलेला आहे पण त्याला तो लक्षात राहत नाही आहे, तर त्याच्यावरती जर सोल्युशन तुम्हाला हवं असेल तर वृषाली मॅमशी 100% तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला प्रॉपरली हेल्प करतील. तर हे सांगून मी आजचा हा पॉडकास्ट एंड करतो. आपण पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.